विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून सेकंड इयर 2024 पॅटर्नचे पेपर सुरू होत आहे आणि मित्रांनो, तुम्हाला आज मी बेस्ट ऑफ लक करण्यासाठी हा व्हिडिओ दिलाय। पेपर तुम्हाला देण्याच्या आधी काही महत्त्वाच्या 5 टिप्स मला सांगायच्या, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या समजून घ्या। जस्ट 2 मिनिटात काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो, त्या समजून घ्या आणि बस या फॉलो करा। उद्यापासून कॉन्फिडंट राहा, पेपर खूप सुंदर जातील। पहिलं तर आता आज काही नवीन करू नका। व्हिडिओ बघितल्यानंतर आता संध्याकाळ झाली, रात्र झाली, आता जे केलंय फक्त तेवढंच रिवाइज करा, चांगलं रिवाइज करा। दुसरं, ऍटलिस्ट 6 तास तरी झोप घ्या। 6 तास ही झोप झालीच पाहिजे, नाही तर काय होईल, उद्या आज जे वाचलंय उद्या ते सगळं मिक्स होईल, काही आठवेल, अर्धवट आठवेल, आठवणार नाही असं होईल। त्यामुळे प्रॉपर 6 तास झोप घ्या, तुम्ही ठरवा कशी काढायची। तिसरं, आता रिव्हिजन सकाळी कॉलेजला पेपरच्या 1 तास आधी जा आणि त्या 1 तासामध्ये एकमेकांसोबत डिस्कशन करून घ्या। ते एखादा पॉइंट तुम्ही सांगा, एखादा मित्र सांगेल, या पद्धतीने डिस्कस करा पेपरच्या 1 तास आधी हजर राहून, जेणेकरून काय होईल, ते रिकॉल होऊन जाईल, सगळं एकमेकांच्या डिस्कशन मध्ये परफेक्ट होतं। चौथं, वर्गात एंट्री केल्या आपला पेन कॅल्सी सोबत आहे का, त्याच्यानंतर आपल्या बेंचवर काही लिहिलेलं आहे की नाही, कारण कोणी काही लिहिलेलं असेल ती कॉपी केस तुमच्यावर होईल। आपल्या खाली आजूबाजूला काही कॉपी पडली का, नाही तर पेपर आहे मॅथ्सचा, कॉपी निघाली EMI ची, पण आपणच फसू, या गडबडी व्हायला नको। सो आपला बेंच वगैरे आजूबाजूला सगळा परिसर चेक करून घ्या। आणि 5वा, पेपर 2024 पॅटर्नचा सेकंड इयरचा पहिलाच पेपर आहे, याच्या आधी कुठलेही पेपर नाही झाले, त्यामुळे पहिल्या वेळी जो पेपर येतो तो नेहमी सोपा सेट झालेला असतो आणि त्यामुळे मी पेपर सोपाच असणार आहे। त्यामुळे पेपर आधी व्यवस्थित वाचा, व्यवस्थित वाचल्यानंतर जे सोपं आहे त्याला टिक करा, तिथून सुरुवात करा, मग अवघड प्रश्नांवर जा। आणि 6वी एक ऍड ऑन टिप देतोय की पेपर लिहा, तुम्ही 100% गॅरंटीड पास होणार, कारण 24 पॅटर्नचा पहिलाच पेपर असल्यामुळे पेपर अगदी सोपे येणार आहे, तुम्ही गॅरंटेड पास होणार आहे। पेपर फक्त अटेम्प्ट करा, थोडंफार इकडे तिकडे वाटलं अटेम्प्ट करा। आणि ऍड ऑन अजून एक बोनस टिप आहे की एखादा क्वेश्चन नाही आला त्याला रिकामी जागा सोडून द्या, कारण पेपरमध्ये 5-10 मिनिटं असे भेटतातच, तेव्हा एक्झामिनर थोडे थकलेले असतात, बाहेर जातात, फेरफटका मारायला जातात, थोडे मोकळे व्हायला जातात, त्यावेळी आपल्याला 5-10 मिनिटं भेटतात, तेव्हा एखादा प्रश्न मागून पुढून मित्राकडून हेल्प भेटून जाते। सो तू हेल्प घेऊन 4-5 मार्क तिथे कव्हर होऊन जातील। सो अशा प्रकारे पेपर आपले शुअर शॉट आपण क्लिअर करू शकतो। तो बघा 5 टिप आणि 2 बोनस टिप दिले आहे। पहिलं तर आपल्याला नवीन काही करायचं नाही, जे आहे तेच करायचं। दुसरं, 6 तास झोप घ्यायची। तिसरं, कॉलेजला 1 तास आधी जायचं, ग्रुप डिस्कशन मध्ये रिकॉल करून घ्यायचं पेपरच्या 1 तास आधी। चौथं, पेपर एकदम सोपा येणार आहे, पेपर पूर्ण वाचा आणि तो पेपर पूर्ण वाचून घ्या, कॉन्फिडंट राहा, आत्मविश्वासाने पेपर लिहा। 5वं, पेपर सोपा येणार आहे त्यामुळे लिहा, तो तुम्ही पासच होणार। ओके, त्याच्यानंतर मी सांगितलं वर्गात गेल्या काय आपल्या साईडला कॉफी बी पडली आहे की नाही, कोणी काही बेंचवर लिहिलं की नाही ते चेक करून घ्या, कॅल्सी पेन सगळं आहे का चेक करून घ्या। आणि महत्वाची टिप होती, 5-10 मिनिटं पेपरमध्ये बस भेटतातच, तो 2.5 तास पूर्ण वेळ टिकून राहा, आरामात आपला पेपर हा स्कोरिंग वर निघेल। सो मित्रांनो, ह्या ज्या मी 5 टिप आणि 2 बोनस टिप दिल्या फॉलो करा, मी शुअर शॉट तुम्हाला सांगतो एक्झाम खूप सोपी जाईल आणि 24 पॅटर्न मध्ये तुम्ही नक्की स्कोरिंग कराल। सो बेस्ट ऑफ लक। आणि कुठलीही अडचण असेल, आता 24 पॅटर्नचे पेपर चालू झाले, पण हे सगळे विषय तुम्हाला आमच्याकडून शिकायचे असेल, सगळ्या डिपार्टमेंटचे, आता सेल्फ स्टडीचा वेळ नाही, तर नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। पर्पल ॲपवर सगळे विषयांचे IMP क्वेश्चन फ्री आहे, ते बघा, त्याच्यातनं अभ्यास सुरू करा। ओपन इलेक्टिव्हचे तर ऑलरेडी कोर्सेस फ्रीच आम्ही केलेले आहे, तसंच बाकी डिटेल कोर्सेस आपल्या ॲपवर आहे, आपल्या ॲप सोबत अभ्यास करा, नक्की सेकंड इयर आपण क्लिअर करूया। बेस्ट ऑफ लक।